गाजवले, पण आता मराठीतला अनुभव कसा वाटला तुम्हाला? मैंने पहले ही बोल दिया कि अभी अभी थोड़ा थोड़ा मराठी बोल रहा हूँ, तो मैं ये क्वेश्चन समझ तो लिया, पर आंसर मैं हिंदी में ही कर सकता हूँ। हाँ, तो मराठी में मेरा ये इतना बड़ा रोल, एक्चुअली मुझे ऐसा लग रहा है कि मैं पहली बार फिल्म इंडस्ट्री में कदम रखा है। इतना टेंशन हो रहा है क्योंकि इतने साल इंडस्ट्री मतलब फिल्म्स करने के बाद भी एक नए ऑडियंस को दूसरे तरह से प्रेजेंट होना डेफिनेटली इट इज़ ए चैलेंज। और ये मैं यकीन से बोल सकता हूँ कि हम ये परीक्षा जो है पास हो जाएंगे, क्योंकि जो टीम हम जिस कॉन्फिडेंस से हमने ये फिल्म ख़त्म किया है, तो हमें यकीन है कि ये परीक्षा हम पास हो जाएंगे। और रही बात मराठी में मेरी एक्सपीरियंस की, मैंने बहुत बड़े 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 कलाकारों के साथ काम किया। महेश मंजरेकर सर, मकरंद दानसपुरी जी, विजय निगम सर, प्रसन्ना केटकर सर, और देवेंद्र वेरी टैलेंटेड एक्टर, और बहुत सारे न्यू टैलेंट्स है, गौरी एंड वासु का जो कैरेक्टर किया, एवरीवन, इन सभी से मुझे सीखने के लिए बहुत कुछ मिला है। जो मतलब डेडिकेशन के साथ काम का वैल्यू करना, मतलब एक बार टाइम खत्म होने, पैकअप के टाइम खत्म होने के बाद भी ये अपना फिल्म सोच के वो एक्स्ट्रा टाइम देना फिल्म के लिए, ये सब कुछ हमने बहुत कुछ सीखा है। सो माय एक्सपीरियंस इज अ लर्निंग एक्सपीरियंस हियर इन मराठी। मराठी इंडस्ट्री को फैमिली का कहते हैं, आपको ये फैमिली वाली फीलिंग आई हमारे साथ? बिल्कुल आई है, बिल्कुल। हमको भी है। बिल्कुल बिल्कुल, मराठी इंडस्ट्री फैमिली इंडस्ट्री है। और मैं ये कहना ये भी विथ वेरी फुल कॉन्फिडेंस आई कैन से दैट हर एक फिल्म इंडस्ट्री फैमिली इंडस्ट्री है। आतापर्यंत तुझ्या कामामधलं हा रोल काय वेगळा असणार आहे प्रेक्षकांसाठी? ॲज अ वुमेन ही खूप म्हणजे एका स्त्रीचं तिच्यावर अत्याचार झाल्यावर ती कशातून जाते हे कुणी एक्सपिरियन्स नाही करू शकत, पण ते मला पोर्ट्रे करायचं होतं आपण म्हणू शकतो. पण जरा डिफिकल्ट होतं, पण आय होप तुम्हाला ते मी तसं पोहोचवू शकली. आता तुम्ही ते मूवी बघितल्यावरच सांगू शकाल. देवेंद्र दादा, तुमचा एक प्रश्न आहे. 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय? नाही नाही, आपला दृष्टिकोन काय बदलणार आहे? ते प्रोड्युसरला मिळतात पैसे, आपलं काम केलं, विषय संपला. पण आपल्या सिनेमाने 100 कोटी रुपये कमवले, ही खूप प्रेस्टिजियस गोष्ट आहे. आणि आता काय, आपण पहिल्या 5 आहोत, म्हणजे 5 फिल्म झाल्या, त्याच्यातली एक आपल्या नावावरती आहे, ज्याच्यात आपण आहोत. आणि खूप भारी वाटतं. आणि काही अप्रोच वगैरे बदलत नाही आमचं, परत शून्यापासून स्ट्रगल चालू होऊनच परत नवीन सिनेमाला सुरुवात असते. पण प्रेक्षकांकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत, कलाकार म्हणून टीमच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यात का आता? प्रेक्षकांकडनं तर प्रेक्षकांच्या अपेक्षा तर आहेतच रे बाबा. जर का आपण चांगला कंटेंट दिला ना, आता अनुभवाने सांगू शकतो की लोक थिएटरमध्ये येतात. आतापर्यंत ते जी म्हणत होती ना लोक की अरे आमच्या फिल्म चालत नाही, मराठी सिनेमाला प्रेक्षक वर्ग येत नाही, असं काहीही नाहीये. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात, तुमच्याकडे तशी फिल्म पाहिजे, त्यांना घेऊन येण्याची फिल्म पाहिजे. म्हणजे ती लोक तिथे येतात, बसतात, इतर लोकांना सांगतात, आणि फिल्म धुवाधार चालते. 100 कोटी रुपये कमवलेले आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, दशमी जी फिल्म आहे, गौरीनी जे काम केले, हे म्हणजे आज मला आई आहे, मला बहीण आहे, सगळ्यांनाच आहे आपल्याला, त्यांच्यासाठी ही समर्पित केलेली फिल्म आहे. तुम्ही नक्की नक्की बघा. जयासरांना एक प्रश्न आहे माझा की मी शुभेच्छा देतो तुम्हाला तुमच्या सिनेमासाठी. 100 कोटी चा पल्ला पार केलेला आहे. पण तरडे सर असं म्हणाले की आमचे जे पत्रकार मंडळी आहे त्यांनी त्यांना सपोर्ट केला नाही. अरे नाही केला, ते म्हणाले. असा व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा काय अनुभव होता आमच्या पत्रकारांच्या विषयी सांगा. नाही नाही, तुम्ही असं म्हणताय ना की सपोर्ट केला. केला नाही ते नाही 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 नाही, असं नाही म्हणणार. खरं सांगतो, नाही म्हणणार. का? कारण तुम्हीच इतका सपोर्ट केलाय, म्हणून इतके मोठे मोठे सिनेमे सिनेमागृहात असताना देऊळबंद सारखा सिनेमा, ज्याला म्हणजे कुठलीही कंपनी नव्हती, म्हणजे सेल्फमेड सिंगल प्रोड्युसरची फिल्म होती, आणि ज्या वेळेला देऊळबंद रिलीज झाला त्यावेळेला आजूबाजूला खूप मोठे मोठे सिनेमे होते, त्याच्यात आम्ही तग धरून राहिलो केवळ आणि केवळ मीडियामुळे. म्हणजे तुम्ही जर का आमच्या बातम्या नसत्या लावल्या तर महाराष्ट्रभर आम्ही खरंच पोहोचू नसतो शकलो. आणि हा व्हिडिओ कुठून आलाय आणि कोणी बघितलाय मला माहित नाही,
जर का तसं बोललं गेलं असेल तर त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा असेल, काहीतरी विचार वेगळा असेल, आणि जर का कोणी कोणासोबत असं बोललं असेल तर आम्ही माफी मागतो. मीडियाला असं कोणालाही बोलायचं नसतं. तुम्ही लोकांनी आमचा सिनेमा पोहोचवलेला आहे आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळालेली आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आणि खरंच तू उगाच विचारलाय हा प्रश्न, तुलाही माहितीये. नाही नाही, सगळ्यांनी पोहोचवलं, उलट तुम्हीच केले सगळं. बरं, आता दशमीवर येऊया आपण. दशमी सिनेमामध्ये म्हणजे तुमची एक वेगळी स्टाईल आहे, विजय सरांची एक वेगळी स्टाईल आहे, आणि त्याचबरोबर एक साऊथचा अभिनेता आपल्यासोबत काम करत असताना कशा पद्धतीने या सिनेमामध्ये काम करत असताना हा अनुभव मिळाला तुम्हाला, की काय वेगळं आम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? हे बघ, प्रेक्षकांना तर वेगळं नक्कीच बघायला मिळणार आहे, कारण याच्यात जे ट्विस्ट टर्न्स कॉन्फ्लिक्ट आहेत ना, ते खूप इंटरेस्टिंग पोर्ट्रे केलेले आहेत. आणि एक फिल्म कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जी बनवली आहे ना, त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, त्याची गाणी बघा, सगळं जी भट्टी जमून आली आहे ना, गौरी आहे, विजय सर आहेत, रवी सर आहेत, सगळ्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे. आणि खरं सांगतो, म्हणजे इतक्या पद्धतीच्या फिल्म रोज येत राहतात, याच्यात एक नक्की वेगळेपण आहे. याच्यातला जो सस्पेन्स आहे ना, जे थ्रिल आहे याच्यात मांडलेलं, आणि जे काही सिक्वेन्सेस शूट केलेत ना, खूप इंटरेस्टिंग शूट केलेले आहेत. त्यामुळे ते लोकांनी बघितले पाहिजे. योगेश, तुझ्यासाठी प्रश्न आहे. इतक्या कमी वेळात मगाशी सगळेच म्हणाले की तू दिग्दर्शकही आहे, निर्माताही आहे. अभिनयापासून सुरू झालेला प्रवास आज निर्मितीकडे आलेला आहे. आता तुला खऱ्या अर्थानं काय चॅलेंजेस वाटतात हा सिनेमा करताना आपल्या इंडस्ट्रीतले? चॅलेंजेस मला खरं तर जेव्हा 2009 या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा अभिनय करण्यासाठी आलो होतो. बट असं एक पण डिपार्टमेंट नाही की मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम नाही केलं. लाईक प्रोडक्शन पासून तर कास्टिंग पासून तर अभिनयापर्यंत जे मग छोटे रोल असतील तरीच. पण ते करत असताना जेवढे टेक्निकल टीम आणि जेवढे इंडस्ट्रीमध्ये रिलीज पर्यंतचे डिपार्टमेंट असतात त्याचा अनुभव एवढा मोठा होता की तो प्रॅक्टिकली 17 वर्ष झालं काम करतोय, त्यामुळे तो जवळ असा वाटला. पण एक टास्क अशी वाटली, जसं मगाशी दयादादा बोलला, की फिल्म ही तुम्ही जर चांगला कॉन्सेप्ट दिला, चांगली गोष्ट दिली ऑडियन्सला, तर त्यांनाच फिल्म बघायची आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला 4 मराठीने फिल्म हिट दिलेल्या आहेत. आणि 100 कोटी तर देऊळ बंद 100 कोटी. म्हणजे तुम्ही जर चांगलं काही देत असाल, चांगला दिग्दर्शक, चांगलं उत्तम तुम्हाला टेक्निकलला घेऊन सगळ्या गोष्टी देत असतील, तर मला वाटतं की ही सगळ्यात मोठी जबाबदारी दिग्दर्शकाची आणि तुमच्या रायटरची आहे. आणि ह्या ऑडियन्सला तुम्ही त्या पद्धतीने अप्रोच झालात, तर मीडिया सुद्धा तुम्ही आता म्हणलं तसं मीडियाला तर चांगल्या कॉन्सेप्टच दाखवायच्यात. ते तिथपर्यंत पोहोचलं तर डेफिनेटली लोकांना ते अपील होतं. आणि लोक हे विचार करत नाहीत की ही फिल्म एकट्यानं बघू का, फॅमिलीला पाहून त्यांना थिएटरमध्ये यायचं असतं, 2,000 रुपये खर्च करायचे असतात. फक्त ते हेच बोलतात, आम्हाला वेगळं काहीतरी द्या. कारण कॉमन बघून ते किती पाहणार ना. आणि परत मी मध्येच बोलतो, आता ह्याच्या मागे पण कुठली अशी मोठी कंपनी नाही, इंडिव्हिज्युअल. आता याचं वय किती असेल? हा माणूस जर का निर्मिती क्षेत्रात येतोय तर आपलं पण काम आहे ना की ह्याच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. तर आता आम्ही म्हणतोय की आम्ही फिल्म्स करतो, आम्ही ऍक्टिंग करतो, मी डिरेक्ट पण करतो, सगळं करतो, पण आपण एकमेकांसाठी काय करतो त्यांनी सांगावं. आम्ही जर का कुठल्या कलाकारांनी त्याला सपोर्ट नसेल केला तर बोलू शकत नाही, कारण आम्हाला सगळ्यांना मिळून ही फिल्म तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आणि एक सिंगल मुलगा निर्मिती करतो एवढ्या मोठ्या सिनेमाची, म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 कोटी रुपये त्याला निर्मिती क्षेत्रात आता लागले असतील, आणि वरती 1-2 कोटी रुपये लागणार आहेत म्हणजे ही फिल्म महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी. तर अशा पद्धतीचं जर का कोणी पैसे ह्याच्यात लावत असेल, एकटा माणूस उभा राहत असेल, तर आमचं परम कर्तव्य आहे की आम्ही त्याच्यासाठी झटलो पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे आणि ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. योगेश, पुढचा प्रश्न तुझ्यासाठीच आहे. आतापर्यंत महिलांच्या अत्याचारावरती अनेक सिनेमे आले, तर दशमी ह्याच्यात कसा वेगळा ठरणार आहे? यामध्ये मी एका वाक्यात एवढंच सांगेल की दशमी हा एक विचार आहे. जो विचार आपल्याला आज सकाळ दुपार संध्याकाळ कुटुंबासोबत बाहेर पडताना तो विचार डोक्यामध्ये येतो. आज आपल्याला आपली बहीण, आई किंवा कोणी असेल आपल्या घरामध्ये महिला, आपण जेव्हा बाहेर पडतो तो येईपर्यंत डोक्यामध्ये तो सतत विचार आहे, ती सेफ तर आहे ना. म्हणजे ज्या गोष्टी आजूबाजूला घडतायत आज, त्या घडत असताना तो विचार किती पॉझिटिव्ह घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण त्याच्यावरती मात काय केली पाहिजे, हा थॉट म्हणजे दशमी आहे. विजय सर, पॉझिटिव्ह भूमिका आहे या सिनेमात, त्यामुळे काय भूमिकेची तयारी, आणि जेव्हा पहिल्यांदा कोणाला पॉझिटिव्ह भूमिका करायची आहे? खूप तयारी करावी. खूप त्यांनी तयारी इतकं करावी. वेगळं काम केलंय ना फिल्म मी मध्ये. आधी आईला विचारलं माझ्यातले चांगले गुण मला सांग, मग आई म्हणाली, आईने सांगितलं खूप असं. नंतर बायकोला विचारलं, तिला खूप आठवावं लागलं, फारसे काही सांगता नाही आले. मुलांना विचारलं, त्यांनी उडवूनच लावलं. मग सरळ यांना विचारलं की तुम्ही मला अशी भूमिका देऊन काय साध्य करा.
म्हणे मला दिसलेत तुमचे चांगले गुण. मग त्यांनी मला कॉफी पाजली आणि मला 4 चांगले गुण सांगितले. ते मान्य करायला मला 2 महिने लागले. जनरली स्वतःबद्दल फारसं चांगलं कधीच ऐकायची सवय नाही होत. तर धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि महत्वाचं नाही स्वतःबद्दल चांगलं ऐकायची सवय नाही म्हणजे कळलं नाही म्हणून म्हणलं काय. आता तुमच्या समोर म्हणून तो गप्प बसला, अदरवाईज इथेही तेच ऐकावं लागलं असतं मला. काही नाही, आणि त्यातलं जाऊ दे बाकीचं. प्रांत तर मुद्दा असा आहे की आपण जसे नाही आहोत तसं प्रत्येक कुठलंही कॅरेक्टर मला तुम्ही द्या चांगल्या वाईट स्वभावाचं, तर आपण असतो तसं ते असतंच असं नाही. कारण चांगल्यामध्ये सुद्धा अनेक शेड्स असतात. कथानकाच्या अनुषंगाने असू दे, इंटर रिलेशनच्या अनुषंगाने असू दे, खूप फरक असतो. तर त्यातले ते बारकावे, तर त्यातले बरेचसे बारकावे सुरेश पंडित आणि योगेश भोसले यांनी आम्हाला सांगितले होते. एकत्र बसवून सांगितले, वाचनाच्या वेळी सांगितले, आणि त्यानंतर मग आम्ही एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून आम्ही आमचे शोधायचे असतात ते शोधले. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारल्या. मला रवी सरांचं एक कौतुक वाटतं, पहिल्या दिवशी एकच दिवस आम्ही एकत्र शूट, आणि पहिल्या दिवशी म्हटलं साऊथचे मोठे स्टार मी यांच्याबरोबर कसं ऍक्टिंग करणार, मी आता कसं जाऊन त्यांना हॅलो म्हणू आणि कसं म्हणू. आणि ते मला म्हणाले की मी तुम्हाला घाबरलो होतो. मी म्हटलं मी तुम्हाला घाबरलो होतो. असे आम्ही घाबरत आम्ही दोघे भेटून आमची भेट झाली. तर एकंदरच सेटवर हा जो माहोल होता ना, त्याच्यात मुळातशी असं होतं की कुणीही, इव्हन मकरंद अनासपुरे सुद्धा, कुणीही श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या जुन्या घोळात अडकलेलं नव्हतं. आणि याचं श्रेय मला असं वाटतं की सगळ्यांना समान वागणूक देणारे आणि योग्य कॅप्टनशिप लिडरशिप क्वालिटीज असणाऱ्या योगेश भोसलेंना जातं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. रवी सर, तुम्ही आता मराठी इंडस्ट्रीच्या फॅमिलीचा एक भाग झालाय. त्याआधी मराठी कोणता चित्रपट पाहिला आणि कोणता आवडलाय का? कौन सा मराठी पिक्चर मुझे? हाँ, इसका पहले कभी देखा है कौन सा मराठी, और देखा है तो कौन सा अच्छा लगा? इसके पहले मराठी फिल्म तो मैंने एक ही वो किया था, जो अहो विक्रमार्का करके, जो मराठी में मेरा फर्स्ट मूवी था, तो वो फिल्म मैंने देखी है जो बहुत अच्छी है. या उसमें हमारे देवगिल साहब हीरो के काम किए थे. तो और मेरा को एक्ट्रेस तेजस्विनी पंडित, उनके साथ काम किया था मैंने. तो वो मेरा फर्स्ट मूवी था मराठी में. बट ये जो है ये मुझे एक फुल लेंथ रोल करने का चांस मिला है. तो दैट्स इट. रवि सर, आपने साउथ में बहुत सारी फिल्में की है, मगर हाँ, पर मैंने ये मराठी से सॉरी टू इंटरप्ट, मराठी सीखने के लिए मैंने एक सीरियल देखना स्टार्ट किया था, लग्नांतर होईल प्रेम करके. वो सीरियल, एंड इतना कोइंसिडेंस होता है कि मैं वो सीरियल मराठी सीखने के लिए देख रहा हूँ, और हमारे सेट पे प्रसन्न केटकर जो उस सीरियल के एक्टर हैं, तो वो हमारे सेट पे आए. तो मैं सडनली शॉक हो गया, अरे अभी तो इनको लैपटॉप में देख रहा था, अभी आ गए. एंड दूसरी बार ये हुआ कि मैं लास्ट मंथ एक कार्यक्रम दादा साहेब फाल्के इंस्टीट्यूट एक्टिंग एकेडमी के प्रोग्राम में आया, तो वहाँ पे उसका हीरो विजय करके वो भी उधर थे. तो दैट्स अ वेरी फैंटास्टिक एक्सपीरियंस. पर हाँ, अगर मराठी का कुछ काम मैं कुछ देख रहा हूँ तो वो सीरियल बिल्कुल अभी देख रहा हूँ. रवि सर, आपने बहुत सारी फिल्में की है साउथ में. क्या आपने अपने जो को एक्टर्स है वहाँ के उन्हें दशमी के बारे में बताया, या आप इस फिल्म को वहाँ पे डब करके रिलीज करने के बारे में सोच रहे हैं, या इसका रीमेक करना चाहेंगे आप साउथ में? रीमेक नहीं, डायरेक्ट रिलीज करने का ही सोच रहे हैं. और डेफिनेटली मुझे पूरा यकीन है कि जितने भी हमारे स्टार्स हैं साउथ के, वो भी हमें सपोर्ट करेंगे, क्योंकि एक इतना अच्छा सा काम मुझे मराठी में करने के लिए मिला है. तो डेफिनेटली मुझे यकीन है कि हमारे जितने भी स्टार्स हैं वो भी सपोर्ट करेंगे. की योगेशजी, मला मराठीत बोलायचं, मी काय करू. रायटर सोबत 15 मिनिट बसले आणि माझ्यासाठी सरप्राईज आहे की एवढी सुंदर त्यांनी मराठी बोलली. फिल्ममध्ये तरी त्यांना एक एक जेव्हा शूट असायचं गॅप असताना, तर त्यांनी झी आणि स्टार प्रवाहच्या 2 सिरियल पाठ केल्या, तेव्हा मराठी कॅरेक्टर प्ले केलं. सो हे मगाशी सांगताना माझ्या आठवणीत यासाठी नव्हतं की मी म्हणलं अगोदर फक्त फिल्मबद्दल बोलूया, पण जी काही मेहनत केली आहे त्यांनी
जी काही पर्सनॅलिटी हवी होती मला फ्रेश मराठीमध्ये, आसिफ मुजावर कॅरेक्टर नाव आहे यांचं, आणि त्या कॅरेक्टरसाठी मला कॉमन चेहरा नको हवा होता. एक फ्रेश चेहरा आणि फ्रेश गोष्ट आहे तर ती अपील झाली पाहिजे होती. त्यामुळं मी असंच गौरीच्या मार्फत बी असा एक चेहरा हे घेतला की लाईक लक्ष्मीच वाटली पाहिजे. ती गोड दिसते, ती ऑलरेडी लक्ष्मी दिसते, पण कॅरेक्टरचं नाव जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीमध्ये सात्विकता, सोज्वळपणा ह्या ज्या गोष्टी होत्या ते मला गौरीपेक्षा आणखी कुठे दिसलं नाही, म्हणून ते मी केलं. इवन दो विजय सरांचा आज म्हणजे एक गोष्ट नक्की शेअर करेल मी. 4 दिवस पावसांमध्ये रात्रंदिवस 14 तासाची शिफ्ट आणि कंटिन्यू थंड पावसाचा पाणी, आणि तुम्हालाही माहिती आहे जेव्हा रेन मशीन्स आणि त्या थंड टँकर्स असतात त्याच्यामध्ये काय पाणी असतं, ते पाण्यामध्ये 14 तास कंटिन्यू 4 दिवस त्यांनी जे शूट केलं या वयामध्ये, ते आमच्या 250 लोकांच्या टेक्निकल टीमसाठी एक त्या दिवशी 2 दिवस शिकण्यासारखे होते. सो सर खरंच म्हणजे मी आज नाही, सगळं उत्तम बोलले ते. माझ्या वयाचा उल्लेख टाळायला हवा होता. हा, कारण असो एनिवेज मला ना आता मी मेकअप रूम मध्ये गेलो तेव्हा रवी सर तिथे काय कशात बिझी होते ते मला आत्ता कळलं. मंडळी, एक तमिळ आणि तेलुगू पिक्चर मध्ये काम करणारा माणूस इच्छा व्यक्त करतो की मला सगळ्या पत्रकारांसमोर मराठीत बोलायचंय. याच्याबद्दल मलाच भरून आलं आणि खरंच